नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आशिष कावळे। आज आपल्याजवळ आपले सुरेश पाटील आहेत। त्यांचं दुकानाचा जो समस्या आहे आता ते 1989 पासून लावलेला आहे, पण असताना सर्वे केला त्याचे काहीच पुरावे नाहीत आमच्याकडे असं सांगतात। आणि प्रत्येक वेळी येणार नाही बोलणार तुम्ही अपात्र आहे, आता लेटर दिलंय ते अनिर्णित म्हणून दिलंय, तर मला न्याय द्यावा, मला माझा हक्क आहे तो मिळावा। आणि मी 2000 पूर्वीचा इथला माझा चरखा आहे सरकारला दिलेली आहे, ती मी प्रत्येक वेळी चरखा हलवा काढा असं सांगतात। आता मी काय करावं, मला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, यांनी मला न्याय द्यावा ही माझी सदिच्छा आहे। बरं, तुमच्याकडे काय काय कागदपत्र आहे? 91 साली बीएमसीने जे चार्ज मारला होता 1200 की 1500 रुपये, ती पावती आहे। आणि सरकारशी जे काय देणं घेणं झालं होतं कागदपत्राचं त्याच्या प्रती आहेत। हे सगळे कागदपत्र असून सुद्धा कुठेतरी तुम्हाला डावलले जाते असं तुमचं म्हणणं? हो बरोबर, आता इथं परमिशन मिळालेली आहे, सगळ्यांना किती लोकांना पत्र केले आहेत, आणि मला माझ्यावर का माझ्या परिवारावर का अन्याय, हे मला मोठा प्रश्न पडलेला आहे। आता माझा उदरनिर्वाह, माझं वय आता 75 आहे, तर मला काहीतरी आसरा पाहिजे। आणि माझं काही गाव नाहीये, जे काय आहे ते सगळं वळी हेच गाव आहे माझं। आपण बघू शकतात सुरेश पाटील दादा हे जे आहेत ते लहानपणापासून इथे जन्मले। यांच्या आईचं दुकान होतं, आईच्या दुकानाच्या नंतर हे स्वतः त्यांचं दुकान आहे। हे असे 2 दुकानं आहेत, त्या दुकानांना अपात्रता कसं काय मान्यता दिली सरकारने, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे। हेच आता आपण जर बघितलं गेलं, हा जो बाजूचा दुकान आहे या दुकानाला पात्रता दिली आहे आणि याच दुकानाला अपात्रता दिली आहे, असा अन्याय का यांच्यासोबत? दुकान जे होतं माझं ते 1971 साली 16 डिसेंबरला मी ओपन केलं होतं, आणि त्याच्यानंतर माझ्याकडे त्याच्या 80 सालापासूनच्या फाईन म्हणून भाडं घेत होते। आता मला रीतसर 120 रुपये 24 स्क्वेअर फूटचं 5 रुपये स्क्वेअर फूटने भाडं मिळत जात आहे। अजून मला 120 रुपये भाडं चालू झालं, आणि त्याच्या अगोदर आम्हाला 80 पासून 25 रुपये फक्त फाईन भाडं। पावत्या माझ्याकडे आहेत, फाईलमध्ये मी सगळं रीतसर जेवढं जमेल तेवढं मी रीतसर केलेलं आहे। बीडीचा तोडून तिथे नवीन बांधकाम चालू होणार आहे, मग जे पहिले जुनेचे जे लोक आहेत त्यांच्यासोबत हा अन्याय का? ते एवढ्या वर्षापासून इकडे रोजगार हा त्यांचा आहे, आज